हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विक्टर स्टॉकच्या आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहे सतीश गाढवे, ज्यांचं ग्रॅज्युएशन हे बॅचलर ऑफ आर्ट्समध्ये 2021 कंप्लीट झालं. त्याच्यानंतर MSW त्यांचं कंप्लीट झालं आहे 2023मध्ये. त्याच्यानंतर नेट, सेट आणि JRF याच्यासोबत त्यांचं IDBIमध्ये फायनल सिलेक्शन झालेलं आहे. याच्यासोबतच त्यांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनियर असिस्टंट म्हणून गुजरातमधून फायनल सिलेक्शन झालेलं आहे. अचिव्हर्स बॅच 5ला ते आपल्याकडे होते. सो वेलकम टू हिम. की सतीशजी, तुमचं खूप खूप स्वागत आजच्या या विक्टर स्टॉकमध्ये. थँक्यू सर, थँक्यू. थोडासा तुमचा एकदा परिचय द्या ना. नमस्कार, मी सतीश रमेश गाढवे. मी मूळचा जालना जिल्ह्यातील घनसंगी तालुक्यातील डाकेबळ या खेडेगावातून बिलॉंग करतो. ओके. घनसावंगीवरून तुम्ही बिलॉंग करता? हा सर. अच्छा, वडील काय करतात आपले? शेती करतात सर. शेती करतात. हा. बरं. आणि आई? सर ॲक्च्युली आई पण घरकाम आणि शेती. आईला पॅरालिसिस झालेलं आहे सर, बरं. आजारी. बरं. आणि तुमचं ग्रॅज्युएशन 2021मध्ये कंप्लीट झालं होतं, राईट. मग बॅचलर ऑफ आर्ट्स आपण करावं असं का बरं वाटलं? सर 12वी नंतर एक स्पर्धा परीक्षामध्ये जायची इच्छा होती. स्पर्धा परीक्षाच करायच्या होत्या. ओके. तर मी सुरुवातीला BAला फर्स्ट इयरला असताना MPSCची तयारी सुरू केली होती सर. BAला फर्स्ट इयरला असताना. आणि BAला जाण्याचं डिसिजन हे BA याच्यामुळे घेतलं की बाबा रेग्युलर कॉलेज करायची गरज नाही. विदाऊट कॉलेज नुसतं परीक्षेला जायचं आणि इकडं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेवायचा कंटिन्यू. अच्छा, मग तुम्ही तेव्हापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला होता का? हा, फर्स्ट इयरपासून सुरुवातीला MPSC केली. म्हणजे स्टेट बोर्ड वाचणं हे फर्स्ट इयरपासून चालू केलं होतं. ओके. म्हणजे मग MPSC करायचं त्यावेळेस तुम्ही ठरवलं होतं BAला असताना? अच्छा. जनरली सगळेजण ज्यावेळेस येतात, म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तात्पर्य असं की पहिल्यांदा UPSC करू, मग MPSC करू, मग हे सगळं करून पाहू. मग UPSC MPSCला असं का वाटलं की ते सोडून थोडंसं शिफ्ट व्हावं आपण? MPSC मध्ये सर परीक्षा टायमावर होत नव्हत्या. एक तर सुरुवातीला केला 1-1.5 वर्ष अभ्यास केला. नंतर सेकंड इयरला असताना कोविड आला. कोविड नंतर गावाकडंच नंतर ती कंटिन्युटी राहिली नाही. मग नंतर कोविड नंतर काय करायचं समजा, मध्यंतरी काही दिवस पोस्ट ऑफिसमध्ये जॉब केला होता कोविडमध्ये. पोस्ट ऑफिसमध्ये काय म्हणून जॉब केला होता? ग्रामीण डाकसेवक, GDS. अच्छा, GDS जॉईन केलं होतं. भाऊ लागलेला होता. भावाच्या जागेवर म्हणजे तुम्ही आउटसाइडर म्हणून काम केलेलं होतं. अच्छा, बरं. काय कामं करायला यायची त्यावेळेस? त्यावेळेस काय नाही सर, म्हणजे एक तालुक्यातून टपाल घेऊन जायचं होतं गावात, वाटप करणे. मग हे सगळं करत असताना म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स असं कोणी युजली विचार करत नाही की बाबा BA झाल्यानंतर MPSCचं दॅट विल बी ओके की तुम्ही करायला स्टार्ट केलं होतं त्या दृष्टीने. मग हे अचानक असं काय झालं की बा आपल्याला बँकिंगमध्ये स्विच करावं असं वाटलं की बा बँकिंग मला करावं लागेल आता इथून पुढे? सर MPSCचा 1-1.5 वर्ष अभ्यास केला. नंतर कोविड आला. नंतर कोविड नंतर चट ब्रेक झाला. म्हणजे 1-1.5 वर्ष काहीच अभ्यास केला नाही गावाकडे, चट स्टॉप होतं. मग नंतर 1 वर्ष जॉब केला समजा. 2020-21ला जॉब केला. आणि 21 नंतर म्हणलं जॉबमध्ये आपलं फ्युचर नाही त्या, कारण की दुसऱ्याचं नाव होता. आपलं स्वतःच काहीतरी अस्तित्वासाठी आपण म्हणलं कशाला, आपण वय बी नव्हतं त्यावेळेस, एक 22 वर्ष वय होतं. म्हणलं अजून खूप चान्स आहे आपल्याकडं. वय कमी असताना म्हणलं तयारी करावं तर डबल. आता MPSC करणं म्हणजे झिरोतून सुरुवात होती डबल. म्हणलं MPSC मध्ये थोड्या जागा बी अनिश्चित होत्या, म्हणजे कमी जागा राहायच्या. म्हणून म्हणलं गव्हर्नमेंट जॉब पाहिजे होता एक कोणता तरी. म्हणजे असं काही कंपल्सरी नाही की बाबा मला MPSC तूनच जॉब पाहिजे किंवा काय? नाही, गव्हर्नमेंट जॉब. परिस्थितीमुळे फक्त जॉब करायचा होता, जॉब. बरं. जॉबसाठी मग म्हटलं बँकिंग निवडलं. समजा बँकिंगमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी थोडी जास्त आहे. मल्टिपल एक सिलेबस मल्टिपल एक्झाम देता येत होते. म्हणजे सिलेबस कॉमन सिलेबसवरती आपल्याला मल्टिपल एक्झामिनेशन देता येतात. त्याच्यामुळे मग थोडंसं बँकिंग बाबतीत जास्त विचार केला. बरोबर. मग आतापर्यंत 2021ला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, राईट? मग त्याच्या पुढे 21 नंतर काय केलं आपण? 21 नंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर TC घरी काय ठेवा म्हणून एक पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं. मग पोस्ट ग्रॅज्युएशन BA नंतर काय होतं, MA होतं. तर MA पेक्षा म्हटलं MSW सोशल वर्कची डिग्री आहे आणि थोडंफार त्याच्याबद्दल माहिती होती आधी. BA कुठून झालंय तुमचं? इथून संभाजीनगर सरस्वती भुवन SB कॉलेज. आणि MSW कुठून झालंय? जालना, महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, जालना. बरं, तिथून झालं. हा सर. अच्छा, बरं. मग तिकडे कंटिन्यू का बरं नाही केलं की म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच हेच माझं टार्गेट? हेच माझं टार्गेट होतं, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच.
सोबत मी MPSCच्या पण एक्झाम दिलेले आहेत. बरं. सरळ सेवेच्या पण दिल्या सरळ असतील. सेवे पण दिलेले आहेत, तलाठी सगळे ग्रामसेवक अच्छा. आणि बँकिंग तर चालूच होतं आपलं. पहिलं सिलेक्शन IDBI झालं होतं हा, आपलं. IDBI. SBI ज्युनियर असिस्टंटच्या आधी IDBI जॉईन केली होती. Join केली होती. 2.5-3 महिने जॉब केला. जॉब केला. इकडचं SBI गुजरातमधून भरला होता सर. बरं, गुजरातमधून. हो. मग गुजरातचा मेन्सचा रिझल्ट लागला. हा. त्याच्यानंतर LPT बाकी होती गुजरातची. म्हणून मग IDBI जॉब कंटिन्यू चालू होता. मग LPTची सोबत जॉब करत एक 15-20 दिवस LPTची तयारी केली हो. आणि LPT दिली. हो. फायनल सिलेक्शन म्हणजे फायनल मेल आला जॉईनिंगचा. अच्छा. म्हणलं आणि झालं. मग त्याच्यानंतर IDBI इकडे रिझाईन. हा. अच्छा, ओके. तयारी करत असताना 2021ला तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, कारण तोपर्यंत तर म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही MPSCचीच बऱ्यापैकी तयारी हा, बरोबर. पण मग ग्रॅज्युएशनची तयारी केल्यानंतर पहिल्यांदा बँकिंग जे माहीत झालं, हा. मग तयारी नेमकी कशी स्टार्ट केली तिथून पुढे? तयारी म्हणजे एक नाव आवर्जून घेईल मी या ठिकाणी, हा. अनिकेत कोल्पे. अनिकेत कोल्पे. हा. अच्छा. ह्या माणसानंच मला या प्रवाहात ओढलं आणि ह्या माणसानंच प्रवाहातून बाहेर काढलं. प्रवाहातून बाहेर काढलं. बरं. हा. आता अनिकेत कोल्पे भेटले. याच्यानंतर आलो मी समजा 2021 नंतर इकडे संभाजीनगरला आलो. हो. तर काय करावं भाऊ नेमकं आता 1 महिन्यात मी काहीच केलं नव्हतं. पहिले 2021 नंतर समजा 22ला आलो. 2022 मे-जून 2022ला आलो असून इथं. तर त्यावेळेस म्हटलं MPSC करावं, म्हणजे 10-15 दिवस अभ्यास केला MPSCचा. पण मग तिकडं बी काही मन लागत नव्हतं. जॉब पाहिजे होता मेन. जॉबसाठी म्हटलं इकडं थोडं हे जरा सिलेबस वगैरे डबल शून्यातून सुरुवात करायची होती आणि इकडं पण शून्यातून सुरू करायचं होतं. मग मित्र भेटले, ते म्हणले जॉबसाठी समजा बँकिंग एक हे आहे बाबा, सेफ म्हणजे आपण करू शकतो. लवकर करू शकतो. इमिडिएट जॉब. वॅकन्सी सुद्धा बऱ्यापैकी येतात. वॅकन्सी पण बऱ्याच असतात. बरं. बँक खूप असल्यामुळं. अच्छा. मग बँकिंगचा पहिला दिवस काय आठवतं नेमकं, की बँकिंगमध्ये आला, आता नवीन कोणताही मुलगा आला की तो बँकिंगचा पहिला दिवस पाहतो, सिनियरला पाहतो की माझे सिनियर काय करत आहेत, त्यांना पझल सुटत आहे, त्यांना नंबर सिरीज जमत आहे, मला जमत नाही, असं झालंय का सोबत? येस 100%. आणि मग त्यावेळेस कसं वाटलं? त्यावेळेस असं वाटत होतं की म्हणजे आपल्याला तर काहीच जमत नाही, आपली शून्यातूनच सुरुवात होती ना. तर फक्त विश्वास होता, ट्रस्ट होता सारथीवर की बाबा आपण सारथीला ऍडमिशन घेतलंय. अच्छा, अचिव्हर्स बॅच 5 मध्ये तुम्ही होते, right? आता बॅच चालू व्हायच्या आधी मी राहुल सरला येऊन भेटत होतो की बाबा सर BA मधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे, माझ्याच्याने होईल का? आपलं मराठीच जमत आपल्याला, इंग्लिशचा काही संबंध नाही आणि आता इकडे सर इंग्लिश मधूनच हे करायचं, हँडल करायचे का. तर राहुल सर त्यावेळेस म्हटले, हे बघ तो जर असा विचार करत राहशील कधीपर्यंत बी, तर तुला तेच समजा तेच डोक्यात चालू आहे. ते होणार नाही. तर तू घेऊन तर बघ काय होतंय, बघू आपण नंतर. मग असं म्हणून राहुल सरला आधी 1-2 वेळेस भेटलो, मग बॅचला ऍडमिशन घेतलं. आणि परिस्थितीमुळे थोडे पैसे पण हे नव्हते, समजा 20,000 रुपये होते ना, म्हणून क्लास पण विचार करून लावला असं. त्यावेळेस फीस 20,000 होते आमची HVR बॅच 5 वाली. मग राहुल सर म्हणले घेऊन तर बघ. मग बुडालो समजा, म्हणलं जे होईल ते होईल, घेऊन टाका ऍडमिशन. घेतलं ऍडमिशन HVR बॅच 5 ला. मग सुरुवातीला आता ॲग्री नसल्यामुळे तुमचा आपला संबंध नाही आला. तर फक्त जे इंग्लिश क्वांट LR एवढंच 4 लेक्चर झाले सुरुवातीला, अर्धा पाऊण तासाचे फर्स्ट, म्हणजे बॅच नवीन असल्यामुळं. आणि राहुल सरनं काय सुरुवातीला बेसिक पासून पाड्यापासून सुरू केलं. पाड्यापासून म्हणजे शिकवताना असं काही न्यूनगंड नाही आहे की बाबा आपण फार आपल्याला इंग्लिश टू इंग्लिश बोलता आलं पाहिजे, काही नाही, किंवा मला इंग्लिश जमतच नव्हतं, किंवा मला क्वांटाही जमतच नव्हतं. कारण की तुमचं बॅकग्राऊंड BA असल्यामुळे तुम्हाला गणित बुद्धिमत्ताचा या दोन्ही विषयाचा तेवढा गंध नव्हता. त्याचा अभ्यास केला होता, गणित बुद्धिमत्ताचा MPSC ला CSAT अभ्यास केला होता, पण ते थोडं वेगळं होतं आणि बँकिंगचं थोडं वेगळं होतं. फक्त होता समजा करू शकतो आपण, एवढा कॉन्फिडन्स होता. हा सर. बरं, ठीक आहे. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, बँकिंगला आलात, पहिल्या 1-1.5 वर्ष सिलेक्शन नाही भेटलं. नाही सर. मग तो जो माइंडसेट असतो की यार मी करतोय पण मला भेटत नाहीये, मी करतोय कन्सिस्टंटली, मग ही जी सिच्युएशन आहे की मी कन्सिस्टंटली करत जातोय पण भेटत नाहीये मला पटकन, ही ओव्हरकम कशी केली सिच्युएशन? सर मित्र होते, म्हणजे बरेच मित्र मला संभाजीनगरला खूप मित्र जुटले समजा. मित्र खूप पॉझिटिव्ह होते, हुशार होते माझे सगळे मित्र. काही मित्र प्री निघत होत्या, ते धीर देत होते आपल्याला किंवा निघत तुझी निघते. मग आपल्याला वाटायचं त्याची निघते, आपली काय निघत नाही. आपण पण तयारी, आपलं काम काय होतं, तयारी करणं फक्त, बाकी म्हणजे रिझल्ट येणारच एक दिवस. सुरुवातीला मग प्री निघत नव्हत्या, मग हळूहळू प्री निघत गेल्या. मग एवढं काही वाटलं नाही, एकदा प्री निघत द्यायला एक कॉन्फिडन्स आला. आणि नंतर मग
रिझल्ट येत गेले समजा. आणि मग आपण मेन्सची तयारी तिथून पुढे चालू केली. हा मेन्सची म्हणजे तयारी जेव्हा तर ऍक्च्युअली सोबतच होते बॅचमध्ये batchमध्ये. आपल्याकडे असं काही प्री मेन्स प्रीचं बऱ्यापैकी आपण शिकवतो पहिल्यांदा, शिकवतो. त्याच्यानंतर मग नंतर मेन्सची तयारी, मेन्स. पुन्हा मेन्सचे रिव्हिजन लेक्चर्सही तुमचे होतात बऱ्यापैकी. आज आणि वराडे सरांकडून एकदा रिजनिंग शिकलं की डबल आयुष्यात कधी रिजनिंग म्हणजे इथे शिकायचं. या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं तर हे म्हणणं असतं की बा एकदा वराडे सरांकडून रिजनिंग शिकलं का पुन्हा शिकायची गरज नाही, फक्त प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस फक्त. आणि जनरल वराडे सरांनी अवेअरनेसची तयारी कशी केली होती तुम्ही? फक्त अक्षय सर, फक्त अक्षय सर. आणि सोबत समजा अक्षय सर सोबत एक स्टडी IQ मी फॉलो केलं होतं. पण अक्षय सर जे आपल्याला हे होतं सवय लागून गेली, हॅम्बरिंग करून ते ऑटोमॅटिक पाठ होत होतं डायरेक्ट. हा राईट. मी तर जे बाबतीत बोलेल अक्षय सरांना तोड नाही बरोबर. डायरेक्ट. पुन्हा काही गोष्टी करायची गरज नाही. तरी पण सर सांगतात युजली की मलाही फॉलो करा आणि एखादा सोबत पॅरलल एखादा सोर्स वापरा मग स्टडी IQ करत होतो. स्टडी IQ केला होता. स्टडी IQ नोट्स वगैरे. जॉब लागलाय किंवा मध्यंतरी तुम्ही IDBI मध्ये पण जॉब केलाय. हा सर. तर जॉब लागला, जॉब करत असताना काय फिलिंग येते बँकर म्हणून? जॉब की व्हॉट वी थिंक अँड व्हॉट वी अचीव, किंवा हे विचार केला होता आपण जातोय तिथे आता आणि तिथून पुन्हा आपण काहीतरी अपग्रेड करून स्विच करून SBI ला पण जातोय, एक ब्रँड. बरोबर. काय कसं फिलिंग येते? सांगायचं म्हणजे IDBIच्या ट्रेनिंग नंतर ऍक्च्युअल कामाच्या वर्किंगच्या पहिल्याच दिवशी SBIचा रिझल्ट लागला होता. अच्छा, बरं. ते तर खूप आनंद, म्हणजे पहिला दिवस तर असाच गेला माझा, म्हणजे आनंदातच गेला सगळं म्हणजे. आणि नंतर मग केलं समजा LPT बाकी होती ना, त्यामुळं डायरेक्ट काही हे नव्हतं घेता येत, डिसिजन घेता येत नव्हतं. म्हणजे आपलं LPT बाकी होती, मग LPTला क्वालिफाय होतो फेल होतं माहीत नव्हतं, म्हणून चालू होता जॉब आपला. जोपर्यंत LPT होत नाही तोपर्यंत कंटिन्यू IDBIचा जॉब चालू होता. आई वडिलांनी ज्यावेळेस पहिल्यांदा हे ऐकलं की बाबा सिलेक्शन झालंय, कारण की मध्यंतरी 21, 22, 23 हे 1-2 वर्ष तुमच्या जवळपास स्ट्रगलिंग पिरियड हा तुमचा होता. मग त्याच्यानंतर तुम्ही वडिलांना पहिल्यांदा फोन केला असेल की बाबा माझं सिलेक्शन झालंय म्हणून. हो. तर वडिलांच्या काय प्रतिक्रिया होत्या तेव्हा? वडिलांचं सुरुवातीपासूनच मत होतं तू फक्त करीत राह, बाकी पाहून घेऊ. आणि ते म्हणतात ना, माझे वडील किती गरीब होते माहित नाही मला, पण मी खूप श्रीमंत होतो. तसे वडिलांनी कधी पैशाची कमतरता भासू दिली नाही. कोण बी इकडून तिकडून आणून पैसे समजा पुरवले. आणि त्याचं सार्थक किंवा त्याचं चीज आज झाल्यासारखं आपल्याला जाणवतं. आणि एक गोष्ट मला सांगायला आवडेल, आम्ही दोघं सख्खे भाऊ केंद्र शासनाच्या सेवेत. भाऊ, दुसरे भाऊ आपले काय करतात? इंडिया पोस्ट मध्ये सर. इंडियन पोस्ट मध्ये आहे. ग्रामीण डाक सेवक. अच्छा, हो बरोबर. त्यांच्या जागी तुम्ही जॉब केला होता. तो अभ्यास करत होता काही दिवस, मग त्याला म्हणजे वडिलांची छाती 56 इंच नाही, गावात 112 इंच फुगून ते फिरत असतील. त्याच्या माझे दोन्ही मुलं, कारण ते एक अचिव्हमेंट पॅरेंट्ससाठी पण असतं. ते एक अचिव्हमेंट म्हणजे तुमच्या यशासोबत ज्यावेळेस तुम्ही सक्सेसफुल होता, तुमची मागची पिढी, तुमची पिढी आणि तुम्ही तुमच्या येणारी पुढची पिढी, अशा 3 पिढ्यांना तुम्ही त्या प्रवाहामध्ये किंवा त्या पद्धतीने तुम्ही घेऊन जाता. बरोबर. तर वडिलांच्या बाबतीत ज्यावेळेस दोघेही भाऊ तुम्ही आता जॉबवरती आहेत वगैरे, तर मग आता इथून पुढं जो प्रवास आहे की आता SBI ज्युनियर असिस्टंट म्हणून तो फायनल सिलेक्शन झालेला आहे, इथून पुढे काही विचार केला की किंवा आपल्याला काय करायचं इथून पुढे जाऊन आता? हा सर, अजून मल्टिपल याच्यापेक्षा ऑपॉर्च्युनिटी जर बेटर आली, मी परीक्षा देत राहणार आहे. कारण की परीक्षा द्यायला आपण कोणी थांबू शकत नाही, आपल्याला परीक्षा देत राहणार आहे. याच्यापेक्षा बेटर जॉब भेटला तर आपण तिकडे स्विच होऊ शकतो. सध्या तर ठीक आहे SBI क्लर्क. आता मुलं जी आहेत ही बऱ्याचदा पॅनिक होतात की आता एक्झाम येते, मग मी ह्या टेस्ट देतो, त्या टेस्ट देतो. तर नेमकं टेस्टचं म्हणजे अभ्यासाचं बॅच कंप्लीट करावी, आपण टेस्ट द्याव्यात, तर हे नियोजन कसं असलं पाहिजे? कारण मुलं नवीन आल्या एक्झाम पिरियडही तोच असतो आणि एक्झाम पिरियडही तोच आहे, बॅचचा पिरियडही तोच आहे. हे मॅनेज कसं करायला पाहिजे? स्टार्टिंगला आपण बॅच चालू केली तर त्यावेळेस आपल्याला काहीच येत नसते, तेव्हा आपण क्लास लावलेले असतात ना. बरोबर आहे. सुरुवातीला पहिली फेज आपल्याला काहीच येत नाही. आपलं फक्त टार्गेट आहे आपल्याला शिकून घेणं आधी सगळं. म्हणजे फेज वाईज गेलो आपण, तर पहिली फेज लर्निंग आधी शिकून घ्यायचं. मग दुसरी फेज समजा प्रॅक्टिस एकदा, आणि डेली बॅच सुरू असताना डेली होमवर्क करणं. राहुल सरांनी, वराडे सरांनी खूप उठबशा घालायला लावलेले आम्हाला होमवर्क. बरोबर. आणि मग ह्या प्रोसेस थ्रू जात असताना बऱ्याच वेळा काय होतं ना, विद्यार्थ्यांचा किंवा पोरांचा टेस्ट सिरीजमध्ये, कारण की आपली थर्ड प्रॅक्टिस जे आपण म्हणतो फेज सेकंड, त्याच्यामध्ये टेस्ट सिरीजमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा स्कोअरच येत नाही. की बरेच पोरं म्हणतात की सर मला कितीही केलं, काहीही केलं तर मी कोणत्या गाईडलीच्या टेस्ट देतो किंवा मी ऑलिवूडच्या देतो, अड्डाच्या देतो, पण मला स्कोअरच येत नाही. या पोरांनी काय केलं पाहिजे की बाबा माझी बॅच कंप्लीट झाली आहे पण स्कोअर येत नाही आता? तर आपलं काम काय आहे त्यावेळेस फक्त आपल्याला प्रॅक्टिस करणं. त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काय करू शकतो का? नाही. फक्त ट्रस्ट ठेवायचा स्वतःवर आणि प्रोसेसवर.
बरोबर. ट्रस्ट ठेवून आपण हे करीत राहतो. आता जर मला स्कोर येत नाहीये, मला टेस्ट improve अनालिसिस करायचं आहे. टेस्ट अच्छा, टेस्ट अनालिसिस अनालिसिस केलं पाहिजे. आणि एखादा टॉपिक सपोज सुटलाय ज्याच्यात कन्सिस्टंटली मला स्कोर कमी येतोय, हां. तो टॉपिक पुन्हा करायचा. पुन्हा करायचा. आणि राहुल सर हमेशा म्हणतात आयुष्यात सगळेच प्रश्न सोडवायचे नसतात, काही प्रश्न सोडून पण द्यायचे असतात. सोडून द्यायचे असतात. बरोबर. त्या पद्धतीने प्रश्न इगोवर नाही घ्यायचं. हा, बरोबर आहे. काही काही मुलं खूप इगोर घेतात, हे प्रश्न आला कस का नाही मला, हा, आणि मग ते त्याच्यातच अडकून त्याच्या पडतात step एक्झाम होऊन मध्ये जातं. सुद्धा. हा, actually एक्झाम मध्ये exam होतं मध्ये. होतं ऍक्च्युअली होते. तर तसं न करता काही राहुल सरांना फॉलो केलं, आयुष्यात सगळेच प्रश्न सोडवायचे नसतात, काही प्रश्न सोडून द्यायचे असतात. बरोबर. आता ही सगळी प्रोसेस चालू असताना सपोज जे नवीन स्टुडंट येत आहेत की बाबा मी आता बँकेचा जॉब करणार आहे किंवा मला बँकिंग सेक्टरमध्ये यायचं आहे ना, असे बरेच स्टुडंट जे नवीन आता येत आहेत, तर हे स्टुडंट येत असताना हे यांच्या अपेक्षा अशा असतात की मला पहिल्या 4 महिन्यातच झालं पाहिजे, 6 महिन्यातच झालं पाहिजे, किंवा 1 वर्षात माझं सिलेक्शन झालंच पाहिजे. बरोबर. तर मग या विद्यार्थ्यांना काय सजेस्ट कराल तुम्ही? त्यांचं म्हणणं बरोबर आहे. डोक्यावर एक पियर प्रेशर येतं की बाबा सर माझ्या आईवडिलांनी मला, जनरली मुलींच्या बाबतीत ते जास्त, माझ्या आईवडिलांनी मला एवढ्या अशा पद्धतीच्या अपेक्षा ठेवून या ठिकाणी पाठवलेलं आहे. बरोबर. तर मग कसं आहे सर, आधी बॅच कम्प्लीट करणं आपली, आपण सांगू शकत नाहीत, ह्या स्पर्धा परीक्षा आहेत. बरोबर आहे. इथं बाकी पण हे मुलं असतात अभ्यास करणारे, काही मुलं 2 वर्ष पण करतात, यश त्याला नंतर भेटतं 3 वर्षांना. तर आपण असं सांगू शकत नाहीत, स्पेसिफिक पिरियड सांगू शकत नाहीत की आपलं इतके दिवसात होईल आणि तितके दिवसात होईल. घरच्यांनी पण तेवढं सहकार्य करायला पाहिजे मुलांना, कारण की म्हणजे पॅरेंट्ससाठी विशेषतः आहे किंवा आत्ताच झालं पाहिजे, एवढंच झालं पाहिजे, इथूनच झालं पाहिजे, प्रेशर देऊ नका. असं प्रेशर नाही द्यायला पाहिजे. फ्री माइंडेड ना. आणि मुलांनी पण प्रेशर नाही घेता, फ्री माइंडेड अभ्यास करा, यश नक्की भेटणार आहे. बरोबर. तुम्ही काय सजेस्ट कराल? आता सध्या एक्झामचा पिरियड आहे, येणाऱ्या IDBIच्या भरपूर ॲडव्हर्टाइजमेंट आहेत, भरपूर आहे. तर मग आता काय तुम्ही सजेस्ट कराल? तुम्ही जी IDBIची तयारी केली होती, फायनल सिलेक्शन झालं होतं, IDBIची तयारी करणारे काही लोक असणारच ऑब्व्हियसली पाहणारे व्हिडिओज, त्यांना काय सजेस्ट कराल? IDBIचं कसं सर, एक्झिक्युटिव्हला तर पेपरची लेवल थोडी हे असते, सोपी राहते आणि जेमला थोडी टफ असते. हां, तर ह्यावेळेस दोन्ही पण जाहिरात येतात, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दोन्ही पण येणार. IDBI एवढं समजा हे नाही की आपण काढू शकतो थोडाफार एक अभ्यास झाला समजा. बाकी IBPS PO, SBI PO लेवलची पेपर असते, ते प्रीच्या लेवलचे जामचा पेपर असतो. अच्छा, ओके. विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल फायनली? विद्यार्थ्यांना काय नाही, आपण ज्या संस्थेमध्ये ॲडमिशन घेतो, कोणती का असेना संस्था, त्या संस्थेवर 100% ट्रस्ट ठेवा, विश्वास ठेवा. कारण की आपण पायरी चढलो, सारथीची पायरी चढलो, घरचे आईवडील पैसे भरायले, तुम्ही 5,000 रुपये 6,000 रुपये लागतात खर्चायला महिन्याला. तर त्याची जाणीव ठेवून तुम्ही अभ्यास करा. सर लोकांवर विश्वास ठेवा. काही अडचणी आल्या तर सरला पर्सनली भेटा. कोणते सर तुम्हाला इग्नोर करणार नाहीत किंवा मग तुमच्या शंकाचं निराकरण झाल्याशिवाय तुम्हाला हे करणार नाहीत. तर तुम्ही प्रॉपर सरांवर विश्वास ठेवा, तुमचं नक्की यश भेटेल तुम्हाला. येस, बिलकुल. तुम्ही आलात सतीशजी आणि आमच्यासोबत इंटरॅक्शन केलं, विक्टर स्टॉकचा एक भाग झाला तुम्ही. तुमचं नवीन प्रवासासाठी, नवीन वाटचालीसाठी, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. उत्तर अशीच प्रगती करत राहू. वडिलांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुमच्या. आणि मी स्वतःला भाग्य समजतो. आज हे गुरु नक्षत्र आहे वाटते, गुरु नक्षत्राच्या दिवशी सरांच्या हस्ते माझा सत्कार झाला, याच्यापेक्षा भाग्य समजतो मी, दुसरं काय नसू शकते. आपण इथं बोलवलं त्याबद्दल सारथी एज्युकेशनचे खूप खूप आभार. विक्टर स्टॉकमध्ये तुम्ही आलात त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू.